गाभण आहे पण 20 लिटर दूध देते. बरं. आणि मग तुमच्या मते ज्याला गाई पालन जी सुरुवात करायचा आहे व्यवसाय त्यांनी कसा करायला पाहिजेत बरं? आता घरच्या 3 गाय आहेत. 3 गायानंतर ही थोडं त्यांनी वाढवलेलं आहे. सध्या तुम्ही कामालाच आहे इथं, मालक पुण्याला असतात. बरं. आता तुम्ही विचारण्यासाठी आलात म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय. तर या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाईपालन कसं केलं पाहिजे, त्याचबरोबर गाईपालनाची महत्त्वाची म्हणजे सुरुवात. कधी पण गाईपालनाची सुरुवात महत्त्वाची असते. दुग्ध व्यवसायामध्ये आपण सुरुवात कशी केली पाहिजे, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो निश्चितच संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जबरदस्त असा हा गोठा आहे. तर गोठ्याची कशी सुरुवात करावी, तर ही जी सुरुवात जी आहे ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं. तर काका मला सांगा, ही गाय किती लिटर दूध देते? एका टायमाला 13 लिटर दूध देते. एका टायमाला 13 लिटर दूध देते. आणि हिला खाद्यामध्ये काय काय टाकताय? सकाळच्या पारी घास हा आणि 1.5 पाटी हे कुठे टाकताय का? कुटीमध्ये मका, कडबा आणि मुरघास. बर. तर मला सांगा काका, ही किती लिटर दूध देते? हे आता गाभण आहे पण 20 लिटर दूध देते. बरं. आणि मग तुमच्या मते ज्याला गाई पालन जी सुरुवात करायचा आहे व्यवसाय त्यांनी कसा करायला पाहिजेत बरं? आता घरच्या 3 गाय आहेत. 3 गायानंतर ही थोडं त्यांनी वाढवलेलं आहे. सध्या तुम्ही कामालाच आहे इथं, मालक पुण्याला असतात. बरं. आता तुम्ही विचारण्यासाठी आलात म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय. बरं. हा. मग काय कसं थोडं सुरुवात करायला पाहिजे? कसं 3 गायावर हे एवढंच म्हणजे बनवलेलं आहे, थोडं सुरू म्हणजे गुंतवलेलं नाही. बरं. आणि आता मग ही गाय किती लिटर दूध देते? ही एका टायमाला 15 लिटर देते. 15 लिटर का? हो. बरं. आणि मग हिला पण खाद्य तेच आहे का? तेच खाद्य. गुळी वगैरे चारताय का आपण? हो, काय गोळी, खपरी हा. आणि हे भुसा. बरं. आता पुढची गाय आम्हाला सांगा, ही गाय किती लिटर दूध देते? हे 10 लिटर 10 लिटर दूध देते एका टायमाला. बरं. आता मग किती वेळ येताची काय? ही दुसऱ्या हाताची. दुसऱ्या येताची का? बरं. ठीक आहे. याच्या पुढची गाय ती? ही 13 लिटर देते एका टायमाला. एका टायमाला 13 लिटर दूध देते. बरोबर. हिला खाद्यामध्ये तेच आहे? तेच. बरं. पुढची आता गाय सांगा. ही 12 लिटर देते एका टायमाला. एका टायमाला 12 लिटर दूध देते. मग तुम्ही कसं दूध काढायचं मशीन आहेत का काही तुमच्या? मशीन आहे. बरं. हा. आणि ह्यांचा मग दिनक्रम कसा असतोय बरं? कसं दिवसात सुरुवात कशी होते ह्याची? दिवसा सकाळच्या पारी घास, हा. नंतर खुराक झाल्यानंतर कुट्टी. बरं. हा. आणि नंतर पुढं म्हणजे किती वेळ खायला देतात? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सांगा, यांचं नियोजन कसं असतं? संध्याकाळी सकाळच्या पारी 1.5 टप, एक कवळा घास. बरं. आणि त्याच्यानंतर सोडून दिल्यानंतर परत डायरेक्ट संध्याकाळी खाद्य, म्हणजे आहे सकाळी जे दिलं ते संध्याकाळी परत. बरं. आणि धार काढायचा किती टाइम आहे? सकाळचा आणि सकाळी संध्याकाळचा? 6 वाजता चालू करतो, संध्याकाळी पण 6 वाजता चालू करतो धारा काढायला. संध्याकाळी पण 6 वाजता चालू करतो. बरं. आता मग साधारणतः किती लिटर तुमचं टोटल एकूण किती लिटर दूध जाते? 200 लिटर दूध जातं. 200 लिटर हो. दूध जाते. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर काका मला हे सांगा, ही किती लिटर दूध देते गाय? हे 14 लिटर एका टायमाला देते. एका टायमाला 14 लिटर. मग दुसरा असं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की मग आपल्याकडं मुरघास वगैरे आहे का आपल्याकडे? हो, मुरघास हे पाठीमागे दिसतोय. मुरघास कधी टाकताय मग तुम्ही? मुरघास सकाळी बी असतो, संध्याकाळी पण असतो. मग साधारणतः तुमच्या मध्ये एका गाईला किती किलो पर्यंत तुम्ही चारा टाकताय बरं? एका गाईला 15 किलोच्या आसपास चारा टाकतो. चारा पडतोय म्हणजे दिवसभराचा पूर्ण?
बरं बरं. आता ही जी गाय आहे ही गाय किती लिटर दूध देते? ही सध्या आता 10 लिटर देते. 10 लिटर दूध देते. बरोबर. त्याच्या पुढची गाय आता ही 13. ही 13 लिटर दूध देते. हो. मग फक्त आता आपल्याकडं म्हणजे काय दुधाच्याच गाय आहेत का कालवडी संघ पण आहे आपल्याकडे? नाही नाही, काल बारकी बच्चे आहेत फक्त 4 आणि एक गाभण गाय आहे फक्त, नाही बाकी सगळ्या दूध देतात. बरं बरं बरं. मग काका दुसरी आणखीन तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मग तुम्ही लसीकरण वगैरे गायांचं हे केलंय का? हो हो. बरं बरं बरं. पुढची गाय किती लिटर दूध देते? 14 14 एका टायमाची. एका टायमाला 14 लिटर. बरं बरं बरं. मग आता सगळ्या ह्या विकतच घेतल्यात गाया का कसं? हो, हो, बरं. पुढची गाय ही सध्या 10 लिटर देते. नवीन आहे, पहिला रोय. बरोबर. पहिला रुच आहे पण 10 लिटर दूध 10 देते. लिटर दूध देते. बरं बरं. तर ही जी कालवड आहे ही कशी तयार केली बरं आपण? ही सिमेंट भरून तयार केलेली आहे. घरची. बरोबर. म्हणजे घरचीच आहे तुमची? हो. बरं. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा जो व्यवसाय आहे यांचा जो व्यवसाय आहे हा मित्रांनो म्हणजे पहिल्यांदाच यांनी सुरुवात केलेली. तर मित्रांनो माझी सर्व जे शेतकरी मित्र आहेत त्यांना एकच विनंती आहे की मित्रांनो पहिल्यांदा जर तुम्हाला जर गायपालन जर व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही अगदी छोट्या तत्वावर करा. पहिल्यांदा 1-2-3 गाय आणा आणि 2-3 गायावरतीच सुरुवात करा. किंवा तुम्ही जर कालवडी जरी घेतली तर कालवडीवरून सुद्धा मित्रांनो तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय सुरू करू शकता. कारण आपण बघतोय आता 1,00,000-1.5 लाख रुपये 2 लाख रुपये गायांच्या किमती झालेल्या आहेत. आणि अशी जर किमतीची जर आपण जर गाय डायरेक्ट घेतल्या आणि आपण जर डायरेक्ट सुरू केला व्यवसाय तर कदाचित असे व्यवसाय मित्रांनो तोट्यात देखील जाऊ शकतात. तर पुन्हा एकदा माझे सर्व शेतकऱ्यांना विनंती की मित्रांनो गायपालन सुरू करत असताना पहिल्यांदा 1-2च गाय घ्या किंवा कालवडीपासून सुरुवात करा. मित्रांनो 100% तुमचा जो काही गायपालन व्यवसाय आहे हा 100% यशस्वी नक्कीच होईल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.